वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणार आहे। MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर सेमिस्टर 2 फॉर द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग या सगळ्या ब्रांचसाठी हा सब्जेक्ट कॉमन आहे। इंजिनिअरिंग मेकॅनिक्स त्याचा जो सब्जेक्ट कोड आहे, कोर्स कोड आहे 312 बघा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे काय, क्वेश्चन नंबर 1 मध्ये कुठले क्वेश्चन येतात, क्वेश्चन नंबर 2 मध्ये कुठले क्वेश्चन येतात अप टू क्वेश्चन नंबर 6 पर्यंत। आणि हे जे ॲनालिसिस केलेलं आहे ते आपले दोन क्वेश्चन पेपर जे अवेलेबल आहेत MSBT डिप्लोमाकडून समर 24 आणि विंटर 24 याच्या बेसवरतीच केलेलं आहे। आणि मोस्टली MSBT सेम क्वेश्चन पेपर पॅटर्न इथे फॉलो करते। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची सुद्धा लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघा आता इथे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस स्टार्ट करू। तर क्वेश्चन 1 तुमचा जो आहे अटेम्प्ट 25 10 मार्क्ससाठी इथे तुम्हाला टोटल 7 क्वेश्चन दिले असतील। 7 पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि इथे सगळे थेरी क्वेश्चन विचारतील। बेसिक जेवढे सुद्धा तुमचे टॉपिक आहेत, सिंपल लिफ्टिंग मशीन, ॲनालिसिस ऑफ फोर्सेस, फ्रिक्शन, इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस अँड सेंट्रॉइड याच्यावरती बेसिक क्वेश्चन इथे विचारतील। तर फॉर एक्झाम्पलसाठी व्हॉट इज लोड, व्हॉट इज एफर्ट, व्हॉट इज लामीज थेरम, व्हॉट इज सिंपल लिफ्टिंग मशीन, असे व्हॉट इज फोर्स अँड इट्स युनिट्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस, असे बेसिक क्वेश्चन इथे विचारतील। देन क्वेश्चन नंबर 2 अटेम्प्ट 3 12 मार्क्स। बघा 4 क्वेश्चन दिले असतील, 4 पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन इथे अटेम्प्ट करायचे आहेत आणि सगळे क्वेश्चन इथे तुमचे असतील सिंपल लिफ्टिंग मशीनवरती एक बेसिक क्वेश्चन असेल। देन सिंपल लिफ्टिंग मशीनवरतीच लॉ ऑफ मशीनचा न्यूमेरिकल असेल। देन सिंपल लिफ्टिंग मशीनवरती जिथे जे डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स आहेत, सिंगल पर्चेस स्क्रॅप, डबल पर्चेस स्क्रॅप, स्क्रू जॅक, डिफरन्शियल पुली ब्लॉक, याचं तिथे थेरी क्वेश्चन न्यूमेरिकल क्वेश्चन असतील तिथे। आणि जो शेवटचा क्वेश्चन असेल सिंपल लिफ्टिंग मशीनचा थेरी क्वेश्चन असेल, म्हणजे पूर्ण क्वेश्चन जो 2 आहे तो पूर्ण तुमचा सिंपल लिफ्टिंग मशीनवरती आहे। आणि क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट 3 4 क्वेश्चन दिले असतील, 4 पैकी 3 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत। इथे मोस्टली इक्विलिब्रियमचा क्वेश्चन विचारतील बेस्ड ऑन द लामीज थेरम। देन 2 क्वेश्चन असेल तुमचे सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉईंट लोड, सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL। देन नेक्स्ट क्वेश्चन असेल तुमचा 4th वाला थेरी असेल तिथे इक्विलिब्रियमवरती आणि मोस्टली लामीज थेरमचा क्वेश्चन इथे विचारला होता, लॉज ऑफ लामीज थेरम, लॉ ऑफ लामीज थेरम। देन क्वेश्चन नंबर 4th अटेम्प्ट 3 5 क्वेश्चन तुम्हाला दिले असतील, 5 पैकी 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। तर रिझोल्युशन ऑफ फोर्सेसचा न्यूमेरिकल इथं असेल, फ्रिक्शनचा बेसिक न्यूमेरिकल असेल, सेंट्रॉइडमध्ये शेडेड एरियावाला न्यूमेरिकल असेल, म्हणजे एक स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरमध्ये किंवा रेक्टँगल आहे, रेक्टँगलमध्ये होल केलेला आहे, स्क्वेअर होल किंवा सर्क्युलर होल, अशा प्रकारचा न्यूमेरिकल तिथे विचारतील। शेडेड एरिया, रिझोल्युशन ऑफ फोर्सेसमध्ये पॅरलल फोर्स सिस्टीम याचा न्यूमेरिकल तिथे विचारतील। आणि सेंट्रॉइडमध्ये सॉलिड जे न्यूमेरिकल आहेत म्हणजे सिलेंडर आणि स्पियर याचा सुद्धा न्यूमेरिकल तिथे विचारू शकतात। आता बघा रिझोल्युशन ऑफ फोर्सेसमध्ये एखादा न्यूमेरिकल जिथे ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व करायला येईल। लक्षात ठेवा A आणि D पैकी एखादा क्वेश्चन इथे ग्राफिकल मेथडने सुद्धा असेल। देन क्वेश्चन नंबर 5 अटेम्प्ट 12 मार्क्स। तुम्हाला 3 क्वेश्चन दिले असतील, 3 पैकी तुम्हाला 2 सॉल्व करायचे आहेत। पहिला असेल फ्रिक्शनवरती, मोस्टली ते इन्क्लाइंटवाला ब्लॉक तुम्हाला दिला असेल, इन्क्लाइंट असेल ते सॉल्व करा। आणि इथे तुमचा सिंपल हॉरिझॉन्टल सरफेसचा न्यूमेरिकल असेल। 2 क्वेश्चन असेल तुमचे रिझोल्युशन ऑफ फोर्सेसवरती। देन क्वेश्चन नंबर 6 अटेम्प्ट 12 मार्क्स। एक क्वेश्चन असेल फ्रिक्शनवरती, 2 क्वेश्चन असतील सेंट्रॉइडवरती आणि त्यातला एक क्वेश्चन असेल तुमचा सेंट्रॉइडपैकी T सेक्शन, L सेक्शन म्हणजे IXX आणि IYY फाइंड आउट करा। T सेक्शन, L सेक्शन, C सेक्शन याच्यापैकी असेल। बघा अशा प्रकारे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आहे। याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।